नमस्कार. आज आपण मटकीची डाळ भिजवून त्यापासून सांडगे बनवणार आहोत. खूप छान असे सांडगे तयार होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे. वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम ही डाळ आहे. डाळ स्वच्छ धुवून घेऊ. डाळ अशा प्रकारे आपल्याला हातावर चोळून धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झालेली आहे. आता यामध्ये पाणी टाकू. भरपूर असं पाणी आपल्याला डाळीमध्ये टाकायचं आहे आणि ही डाळ 6 तासासाठी किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही ही डाळ भिजवून घेऊ शकता. तर इथे ही डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली डाळ भिजलेली आहे. चला तर आता त्यासाठी एक वाटण बनवू. भरपूर असा मी इथे लसूण घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे. 10-12 वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे. जास्त बारीक पण करायचं नाही, असंच ठेवायचं आहे. आणि याच भांड्यामध्ये मटकीची डाळ टाकून आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. जाडसरच वाटायची आहे, जास्त बारीक करायची नाही. तर हे पहा अशा प्रकारे चमचाभर पाणी टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे. सगळी डाळ अशाच प्रकारे बारीक करून घेऊ. तर इथे मी सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे. त्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं ते टाकू. त्यानंतर पाव चमचा हळद टाकू. थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण सांडगे तयार करून घेऊ. तर हातामध्ये अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि छोटे छोटे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार सांडगे तुम्ही लहान मोठे बनवू शकता, कारण हे वाळल्यानंतर आणखीनच छोटे बनतात. तर इथे तुम्ही पाहू शकता सगळे सांडगे मी बनवून घेतलेले आहेत. खूप छान असे आपले सांडगे तयार झालेले आहेत, पाहू शकता. यापासून तुम्ही सुकी भाजी बनवू शकता, पातळ भाजी बनवू शकता. खूप छान अशी भाजी तयार होते. तर वाळल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले सांडगे छोटेसे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे कळवा की कसे झाले आहे ते. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.